लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता चांगलाच वेग घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथं प्रचार सभा झाली। स्थानिक स्तरावर विविध योजना राबवून पक्षानं लोकांची मनं जिंकली, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची स्थिती मजबूत केली, असं ते म्हणाले। भारत को एक मजबूत देश बनाना भाजपा की प्रतिबद्धता है। यानी जैसी भाजपा की नीयत है, जैसी निष्ठा है, नीतियां भी वैसी ही बनती है। साथियों, बीजेपी सरकार बिना भेदभाव के काम करती है। हमारी सोच यही है कि सरकार की योजनाएं हर वर्ग, हर जाति, हर व्यक्ति तक पहुंचे, और इसलिए भाजपा सरकार ने 10 साल पूरी ताकत से काम किया है। और हमारा तो मंत्र रहा है सैचुरेशन, 100% योजना लागू हो। राजस्थानमधील अजमेर इथेही त्यांची आज प्रचार सभा होणार आहे। संध्याकाळी त्यांची गाझियाबाद इथे रोड शो करतील। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीही आजपासून प्रचार सभांना उपस्थित राहणार आहेत। त्यांची आज जयपूर इथं प्रचार सभा होणार आहे। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। यावेळी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा अर्थात न्यायपत्र प्रसिद्ध केलं जाईल। राजनाथ सिंग यांचीही आज मध्य प्रदेशमध्ये निवडणूक प्रचार सभा होत आहे। त्यांची पहिली प्रचार सभा सिंगरौली इथं होईल। त्यानंतर सिद्धी जिल्ह्यामध्येही त्यांच्या 2 प्रचार सभा होणार आहेत। तिकडे दक्षिणेकडेही प्रचारांची रणधुमाळी माजली आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा कोझिकोडे इथे प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतील। काँग्रेसची तेलंगणामध्ये मोठी सभा होणार असून यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कल्याण गॅरंटीची घोषणा करतील। या सभेला राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत।